दरम्यान वरळीतल्या हिट अँड रन प्रकरणामध्ये राजकीय हस्तक्षेप नको, दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी वरळीचे आमदार आदित्य ठाकरेंनी केलेली आहे। त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण ते देखील पाहूया। बघा, हे शाह कोण आहेत आता आपण सगळ्यांनी माहिती घ्या, पण आमच्या इथे कोळीवाड्यातल्या एका व्यक्तीवर त्यांनी गाडी चालवलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, कोणी कुठच्याही पक्षाचं असलं तरी मी तरी आता ते राजकीय करणार नाही, लगेच राजकीय रंग यायला मी देणार नाही। या भारताचा नागरिक म्हणून माझी ही मागणी राहील की कडक शिक्षा झालीच पाहिजे, जो गाडी चालवत होता त्याच्यावर शिक्षा झाली पाहिजे, सगळे एव्हिडन्स आहेत त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे। आता राजकीय हस्तक्षेप नको याच्यात, ही सगळ्यांची अपेक्षा आहे। कायद्यासमोर सगळे समान, सरकार समोर देखील सगळ्या घटना एक समानतेने आम्ही पाहतो। त्यामुळे ही घटना जी आहे याला काही वेगळा न्याय लागणार नाही, वेगळा नियम नाही। जे होईल ते कायदेशीर होईल। कुणालाही पाठीशी घालण्याचं काम पोलीस करणार नाहीत आणि कुणालाही वाचवण्याचं काम पोलीस करणार नाहीत। झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, दुःखद आहे आणि म्हणून या घटना वारंवार होऊ नये यासाठी देखील शासन म्हणून नक्कीच यामध्ये गृह विभाग नक्की उपाययोजना करेल। नमस्कार, मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध तुझं।